नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा कथा कादंबरी ऐकताय पण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या मान ना मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे बिबट्यानं केला घात. 2-4 महिन्यांपूर्वी आमच्या गावातल्या एकाच्या बंगल्यात जंगलातला बिबट्या अचानक अवतरला. आल्या आल्या तो तिथल्या एका झाडाखाली विसावला. कामाला आलेल्या मोलकरणीनं त्याला सगळ्यात आधी बघितला आणि त्यानंतर एकच हल्लकल्लोळ माजला. बघ्यांची गर्दी जमली, पोलीस आले, जंगल खात्याचे मंत्री आले, अभयारण्याचे संत्री आपल्या कर्मचाऱ्यांसकट हजर झाले. सगळ्यांनी डोकी खाजवली. शेवटी बिबट्याच्या दिशेनं गुंगीची इंजेक्शनं नेम धरून मारण्यात आली. बिबट्या बेशुद्ध झाला. त्याला पिंजऱ्यात घालून गाडी अभयारण्याच्या दिशेनं रवाना झाली तेव्हा कुठे सगळ्यांची पांगापांग झाली. बंगल्यात शिरलेल्या त्या बिबट्याच्या सनसनाटी घटनेचं सगळ्यांनी म्हणजे त्यात तुम्ही सुद्धा आलात बरं का, चर्वित चर्वण सुरू केलं. त्या दिवशी रेडिओ टीव्हीवर त्यासंबंधीची बातमी ऐकवण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात बिबट्याचा फोटो आणि स्पेशल स्टोरी छापून आली. बिबट्या बंगल्यात घुसला त्यावेळी वाजले होते सकाळचे 8:45. त्याआधी सव्वा तास म्हणजे अदमासे 7:30 वाजता माझ्या आयुष्यातल्या एका सनसनाटी घटनेची नांदी झाली. अर्थात मला मात्र त्याबद्दल यत्किंचितही कल्पना नव्हती. कल्पना असणार कशी? मी नेहमीप्रमाणे त्यावेळी न्हाणीघरात होतो. सागर संगीत आंघोळ करत होतो, म्हणजे अंगाला साबण फासताना आणि डोक्यावर पाण्याचे तांबे रिकामे करताना सिनेमातली गाणी मोठमोठ्यानं म्हणत होतो. आंघोळीची सांगता मी नेहमीप्रमाणे करणार होतो, म्हणजे बादली 2 हातांनी वर उचलणे आणि उलटी करून टाकणे. ते केलं. खुंटीवरचा टॉवेल खसकन ओढला आणि खसा डोकं आणि अंग पुसायला लागलो. नेमका त्या क्षणी माझा मोबाईल वाजला. माझ्या मोबाईलचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे मी दूर कुठेतरी असतो तेव्हाच तो वाजतो, एरवी वाजत नाही. आत्ताही तो दर्शनी खोलीतल्या टेबलवरनं वाजत होता. मग मी अंग पुसण्याचं काम अर्ध्यावर थांबवलं, कमरेला टॉवेल गुंडाळला, न्हाणीघराचं दार उघडलं आणि मोबाईलच्या दिशेनं वेगात निघालो. मोबाईल उचलून कानाशी लावला तेव्हा नाना काकांचा खरखरीत आवाज कानावर आदळला. अरे कुठे बोंबलायला गेलायस? मोबाईल कानाशी लावायला एवढा उशीर? कान काय भिंतीवरच्या खुंटाळ्यावर अडकून ठेवले काय? काय झालंय नाना काका? मी नम्र आवाजात विचारलं. अरे काय व्हायचं राहिलंय? नाना पोचला तुझा मसणात. हे बघ, तू आहेस तसा तडक निघ. 10 मिनिटात तुम्हाला इथे बंगल्यावर माझ्या समोर उभा असलेला हवायस, नाही तर काय करीन ते सांगायला पाहिजे का तुला? एवढं सांगून नाना काकांनी आपला मोबाईल बंद करून टाकला. हे नाना काका म्हणजे माझे दूरचे काका. दूरच्या काकांजवळ असते तशी त्यांच्याजवळही भरपूर इस्टेट होती, पण विक्षिप्तपणाच्या झटक्यात त्यांनी ती धर्मदाय करून टाकली. ते विक्षिप्त सुद्धा आहेत. गावातला 3 BHK बंगला मात्र त्याने आपल्या वापराकरता ठेवलाय आणि बंगल्याचा वारससुद्धा नेमून टाकला. त्यांचा सगळ्यात जवळचा नातेवाईक म्हणजे मी, तर मी त्या बंगल्याचा वारस. पण त्यांनी मला आपल्याबरोबर बंगल्यात राहू मात्र दिलेलं नाही आहे. नाना काकांनी वयाची 70 ओलांडली आहे, पण ते एकटेच राहतात त्या बंगल्यात आणि मी त्यांच्यापासून 10 मिनिटांच्या अंतरावरच्या एका लहानशा खोलीत राहतोय. त्यामुळे कुठे खुट्ट झालं की त्यांना सगळ्यात आधी आठवण माझी होते. ते आपल्या मोबाईलवरनं माझ्याशी संपर्क साधतात. जसं आहेस तसं 10 मिनिटात माझ्यासमोर उभा राहा, नाही तर हा बंगला तुझ्या हातनं गेला, असा सज्जड दमही भरतात. कधीतरी आपण त्या बंगल्याचे मालक होऊ या आशेवर मी हातातली सगळी कामं बाजूला सारतो आणि त्यांच्या दिशेनं धाव घेतो. आजही त्यांचं बोलावणं आलं. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असशील तसा ताबडतोब निघ ही ऑर्डर तंतोतंत पाळणं म्हणजे कमरेला टॉवेल आणि बाकी उघडा बंब अशा अवस्थेत फटफटीवरनं वेगात जाणं. त्यात अनेक धोके संभावतात. त्यामुळे मी चटदिशी टॉवेल भिरकावून दिला आणि पॅन्ट शर्ट चढवला.
शर्टच्या गुंड्या लावत लावत बाहेर आलो. खोलीचं दार बंद केलं आणि पूर्वीचे सरदार काही अंतरावरनं घोड्यावर उडी मारून मांड पक्की करत त्या आवेशात फटफटीवर स्वारसुद्धा झालो. आणि 10-1 मिनिटाचा प्रवास आटोपून नाना काकांच्या समोर उभा राहिलो. नाना काका माझ्याकडे बघत म्हणाले, आलास ना बाबा, ये ये ये. अरे न येऊन सांगतोयस कोणाला तू? हा बंगला केलाय ना मी तुझ्या नावावर. त्यांना पुढे बोलू न देता मी विचारलं, नाना काका झालंय काय? तर काय व्हायचं राहिलंय? अरे हा तुझा बंगला. तुझ्या बंगल्याभोवती मी स्वकष्टानं बाग फुलवली, मस्तपैकी लॉन लावलं, तुला त्याच्यावर लोळायला मिळावं म्हणून. नाना काकांची नेमकी समस्या काय असावी ते काही माझ्या ध्यानात येईना. ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आलेली असावी, कारण ते लगेच म्हणाले, तर ते मरो. अरे माझा शेजारी राहायला आलाय, तो येवो, माझं काही म्हणणं नाही आहे. त्यांनी जागा घेतली, त्यांनी घर बांधलं, आता तो घरात राहायला आलाय, हे ठीकच आहे म्हणा. पण त्याचा तो कुत्रा. काय झालं? त्यांचा कुत्रा चावला काय? मी घाबऱ्या घुबऱ्या आवाजात विचारलं, कारण आजकाल कुत्रा चावला आणि योग्य ती काळजी घेतली नाही तर स्वर्गात किंवा नरकात जागा बुक केल्यासारखंच आहे. नाही रे, कुत्रा नाही चावला. तू काही इतका लकी नाही आहेस, लक्षात ठेव. नाना काका काहीच्या काही बोलू लागले. कशाला असं बोलताय काका? असं विचारायचं माझ्या अगदी तोंडावर आलं होतं, पण म्हटलं असू दे. तसं आपण म्हटलं आणि त्यांनी रागवून मृत्यूपत्र बदललं तर आपलीच पंचायत होणार. त्यामुळे बोलायचं म्हणून नाही, पण त्यांचं सगळं म्हणणं काळजीपूर्वक कानात साठवायचं आणि शेवटी कृती करायची, या माझ्या नेहमीच्या रणनीतीनुसार मी नुकताच त्यांच्याकडं बघायला लागलो. काय बघतोयस टाकला हो ना? मी काय अमिताभ बच्चनसारखी बोकड दाढी वाढवले काय? नाना काकांनी मला विचारलं. मी पटकन नजर जमिनीकडे वळवली. तेव्हा नाना काका म्हणाले, अरे काय स्वतःला काय नवरी मुलगी समजतोयस का काय? आणि मी म्हणजे तुला बघायला आलेला नवरा मुलगा. मी किंचित स्मितहास्य करत त्यांच्याकडे बघितलं. तेव्हा ते लगेच म्हणाले, काय हसतोयस काय? मी कोण संकटात सापडलोय आणि माझं संकट म्हणजे काय हसण्यासारखी गोष्ट आहे रे? काय करावं मला काही समजेना. तेवढ्यात नाना काकांनीच माझी त्या कठीण परिस्थितीतनं सुटका केली. ते म्हणाले, अरे त्यांच्याकडे कुत्रा आहे आणि तो कुत्रा सबंध रात्रभर भुंकतो. नाना काका, कुत्राच तो भुंकणारच की. तो थोडाच रात्रीचा यमन कल्याण आळवणार आहे. असं विचारायचा मोह आवरून मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. पुढे तेच म्हणाले, अरे त्याच्या भुंकण्याचा नाही मला त्रास होत, चोरांपासून उलटं संरक्षण मिळतं मला त्याच्या भुंकण्यामुळे. पण तो काय करतो माहिती आहे का? मी नकारार्थी मान डोलवायच्या आधी ते सांगून मोकळे झाले. अरे तो वेळी यावेळी भिंतीवरनं उडी मारून या आमच्या बागेत उतरतो आणि लॉनवर शी करून जातो. काय म्हणताय? मी आश्चर्यानं विचारलं. अरे मग सांगतोय काय तुला? गेले आठवडाभर हाच प्रकार चालू आहे. चे. आता सगळं सहन करण्यापलीकडचं आहे हो. त्यामुळे तुला तातडीनं बोलवून घेतलंय. आता तू त्याचा काहीतरी बंदोबस्त करून टाक बुवा हो. नाना काका म्हणाले. अशा रीतीने बंगल्यातल्या लॉनवर शी करणाऱ्या त्या कुत्र्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी नाना काकांनी माझ्या गळ्यात मारली. मी थोडा वेळ विचार केल्यागं चेहरा केला आणि विचारलं, तुम्ही विचारलत का? कुणाला? त्या कुत्र्याला? नाही रे बाबा, नाही. मला कुत्र्याची फार भीती वाटते. आणि त्याला काय विचारणार मी? त्याला काय माझी भाषा समजते का? नाना काकांनी मलाच एका मागोमाग एक प्रश्न टाकले. मग मी म्हणालो, कुत्र्याला नाही हो, मालकाला. नाही रे बाबा, नाही. मला कुत्र्याच्या मालकांची सुद्धा भीती वाटते हो. उगाच आपण काहीतरी विचारायला जायचो आणि त्यांनी आपल्या अंगावर कुत्रा सोडायचा हो. ते 2 आठवड्यांपूर्वी एका तरुणाच्या अंगावर एका बाईने आपली 4-5 कुत्री सोडली होती. बातमी वाचली नाही आहेस का तू? तुला सांगतोय, एक वेळ कुत्रं परवडलं, पण कुत्र्यांचे मालक नको रे बाबा, नको. नाना काकांनी अंगावर शहारे आणत म्हटलं, मग मी जाऊन येऊ का विचारून? आता कसं बोललास? तूच जाऊन विचार. चांगला खडसावून विचार. फाईलावर घेतलंस त्याला तरी हरकत नाही. कुत्री पाळतात लेखाचे, उलट आपला दुसऱ्याला त्रास. आणि बघ,
मी आपल्या कंपाऊंडचं गेट उघडं ठेवतो बरं का. म्हणजे त्यांनी कुत्रा तुझ्या अंगावर सोडला किंवा स्वतः काठी किंवा सोटा घेऊन तुझ्या अंगावर आले चाल करून तर तुला पळायला बरं नाही का. नाही ठेवा तुम्ही कंपाऊंडचं गेट उघडं, पण मला नाही वाटत पळ काढायची पाळी माझ्यावर येईल म्हणून. असं म्हणत मी वळालो. धीरोदात्त पावलं टाकत शेजारच्या बंगल्याकडे बघत निघालो. 2-3 मिनिटात त्यांच्या गेटपाशी जाऊन उभा राहिलो. विचार करायला लागलो. माझं एक आहे, कोणतीही कृती करण्याआधी मी खूप विचार करतो. कारण लगोलग गेट उघडून आत प्रवेश घेणं धोक्याचंच होतं. मुळात तो कुत्रा नेमका कुठं आहे हे ठाऊक असणं अत्यावश्यक होतं. कुणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? असं 1-2दा म्हणून बघितलं, पण आतून कसलीही हालचाल दिसली नाही. शेवटी कुलदेवतेचं स्मरण केलं, गेटवरची कडी काढली, आत प्रवेश घेतला. पण हो, त्याआधी परवानगीशिवाय आत येणाऱ्याविरुद्ध कायदेशीर इलाज केला जाईल यासारखी एखादी पाटी दिसतीये का ते बघून घेतलं. काय उगाच कोर्टाच्या वाऱ्या करायला आपल्याला नाही आवडत. मग तसाच पुढे गेलो. बंगल्याच्या दर्शनी दारासमोर जाऊन उभा राहिलो. दारावरच्या घंटीच्या बटनावर बोट ठेवलं. डिंग डॉंग डिंग डॉंग. आतून घंटी वाजल्याबरोबर भो 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 करत कुत्रा दारापाशी आला. फू 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 करून दाराच्या कडेनं वास घ्यायला लागला. मधनंच गुरगुरायला लागला. त्याच्या पाठोपाठ कोणाची तरी पावलं वाजली. रुम झुम असा पैंजणांचा आवाजही कानावर पडला. मला बोरकरांच्या कवितेतली वाजत आयली तुझी गो पैंजणा ही ओळ आठवली. लगोलग आवाज आला. कोण आहे? आवाज कोवळा वाटला. 20-22 वर्षांच्या तरुणीचा आवाज कानावर पडतात माझी उत्सुकता जागृत झाली. कोण बरं असावी? कशी बरं दिसत असेल? कधी कधी काय होतं, व्यक्तीचा आवाज आणि रूपरंग याचा मेळ बसत नाही. मी उत्साहानं म्हणालो, मी आहे मी. कोण मी? पलीकडून त्या जादूभऱ्या आवाजात दुसरा प्रश्न विचारला गेला. मी म्हणजे शेजारच्या बंगल्यातल्या नाना काकांचा पुतण्या मी माझी ओळख सांगितली. पण ते तर एकटे राहतात ना, तुम्ही कधी आलात? हे गप रे. तिने गुरगुरणाऱ्या कुत्र्याला गप्प केलं. तिची ही कृती मला स्पर्शून गेली. गुरगुरतंय कोण? तुमचा कुत्रा का? मी संभाषण चालू राहण्याकरता उगाच विचारलं. नाही हो, मी. पलीकडनं उत्तर आलं आणि त्या मागोमाग बारीकसं हसणंही कानावर पडलं. तिचं हसणंही स्पर्शून गेलं. तुम्हाला सांगतो, काही काही व्यक्ती अशा हसतात की पळून जावंसं वाटतं. पण ही दार का उघडत नाही आहे? जरा दार उघडा ना. मी विनवलं. अहो, दार उघडलं तर हा जिम्या बाहेर येणार आणि तुमच्या अंगावर उडी मारणार. चालेल का तुम्हाला? तिने संभाव्य धोक्याची कल्पना दिली आणि ती पुन्हा हसली. तिला सांगावंसं वाटलं, हसा हसा. अहो, तुमचं हसणं आम्ही कानात साठवून ठेवू. पण म्हणालो मात्र वेगळंच. म्हणालो, तो जिम्या का कोण? तो अंगावर आलेला मुळी चालणार नाही मला. लगेच पुढे म्हणालो, एक सुचवू इच्छितो, सांगू का? काय ते? काय ही कटकट असा भाव तिच्या कायतेमध्ये होता. अहो, त्याला साखळीने बांधा, साखळी हातात घट्ट धरा, मग दार उघडा. नाही, घरातले सगळे लोक बाहेर गेलेत, मी घरात एकटीच आहे. हा जिम्या माझा रक्षक आहे, त्याला बांधून ठेवू. अरे वा, एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकणार. अहो, तुम्हाला वाटतो तसा मी नाही आहे हो. मी कळवळून म्हणालो. मला वाटतो तसा म्हणजे? तिनेही तत्परतेनं शंका काढली. अहो, तसा म्हणजे ऐरा गैरा हो. तुम्ही ऐरे गैरे नाही आहात, मग आहात तरी कोण? मी एक सभ्य तरुण आहे हो. मी चेहऱ्यावर सभ्यपणाचे आटोकाट भाव आणत बंद दरवाज्यासमोर बघितलं. पण हे तुम्हीच सांगताय ना, मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तिने माझ्या सभ्यपणाविषयी उगाचच संशय व्यक्त केला. हे बघा, दार उघडायचं नसेल तर नका उघडू. काय तो सोक्षमोक्ष आता बंद दारासमोर लावायचा असं मी ठरवलं. पण मला पुढे बोलू न देता ती म्हणाली, नाहीच उघडणार आहे दार, नकाच उघडू. आता मी काय सांगू बघतोय ते नीट ऐका. ऐकू येतोय ना? सांगा. माझ्या कानांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. कानांचा नसेल पण डोक्याचा प्रॉब्लेम मात्र निश्चित असावा. काय? ती आतनं ओरडली, पण तिचं ओरडणं सुद्धा मंजूळ होतं. हे बघा, तुमचा कुत्रा काय जिम्या का कोण तो आमच्या हिरव्या घरलावून वर्षी करून जातो. यापुढे चालणार नाही. मी एका दमात सांगून मोकळा झालो. असं कोण म्हणतं?
तिने जरबेच्या स्वरात विचारलं. असं मी म्हणतो. तसं नाही हो. आमचा जिम्या तुमच्या बागेत येऊन शी करतो असं कोण म्हणतं? असं आमचे नाना काका म्हणतात. मी खरं काय ते सांगितलं, मोकळा झालो. नाना काका? हां, म्हणजे ते शेजारच्या बंगल्याचे मालक होय. मग तुम्हाला कशाला वकिली करायला पाठवलंय? त्यांना सांगायला काय होतंय? त्यांना तुमची आणि तुमच्या जिम्याची भीती वाटते, म्हणून त्यांनी मला, म्हणजे त्यांच्या दूरच्या पुतण्याला पाठवलंय. दूरच्या का? त्यांना जवळचं कोणी नाही आहे? हा प्रश्न बहुतेक मला चिडवण्यासाठी विचारलेला असावा. मी चिडून म्हणालो, तुम्हाला कशाला हव्यात रिकाम्या चौकशा? आता मी जे सांगू बघतोय ना तेवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. पुन्हा ऐका. तुमचा जिम्या यापुढे नाना काकांच्या बागेत येऊन त्यांच्या हिरव्यागार लॉनवर शी करून गेला तर याद राखा. मी अखेरचा जबरदस्त दम भरला. हेतू हा की तिने रागानं का होईना पण दार उघडावं, त्या निमित्तानं तिचं दर्शन घडावं. पण दार काही उघडलं नाही. उलट काय कराल हो, तिने धमकावणीच्या सुरात पण आतनंच विचारलं. काय करीन मी मला नेमकं काय करणार तेच सुचेना. तेव्हा वेळ मारून नेण्याकरता मी म्हणालो, हे तुम्हाला प्रत्यक्षात कळेल की. अच्छा, म्हणजे त्यासाठी जिम्यानी तिथे जाऊन पुन्हा शी करायला हवी का काय? तिने माझी रेवडी उडवायचा प्रयत्न केला, पण मला तो आवडला. हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे. मी काही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं का वाद घालायला या म्हणून? ती काही कमी नव्हती. तिला उत्तर सुचलं नसतं तर मला आवडलं नसतं. हां, मी म्हणालो, हे बघा, मी चाललो, तुम्ही आणि तुमचा जिम्या. जा की. का माझी परमिशन हवी आहे तुम्हाला जायला? तिची वाकड्यात बोलायची सवयसुद्धा मला आवडली. मी परमिशन नाही मागितली. मी गेलोय असं समजून एकदम जिम्याला बाहेर सोडून माझी पंचायत कराल म्हणून मी म्हणतोय. तिने हसावं म्हणून मी म्हणालो. माझ्या प्रयत्नाला यश आलं, कारण ती ओ आय सी असं म्हणत हसायला लागली. तुम्हाला सांगतो, तिच्या हसण्यात इतकी म्हणून गंमत होती की वाटलं जगाच्या अंतापर्यंत आपल्या बोलण्यावर तिने हसत सुटावं. तिचं हसू आपण कानात साठवून ठेवावं. मी जातोय असं मी म्हणालो आणि तिथेच उभा राहिलो. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. दार उघडलं गेलं आणि जिम्या उडी मारत माझ्या दिशेनं झेपावला. त्याच्या गळ्यात साखळी होती आणि साखळीच्या दुसऱ्या टोकाला ती. तिच्याकडे मी बघत राहिलो. खरंच सांगतो, इतकी सुंदर तरुणी मी आमच्या गावात याआधी पाहिलीच नव्हती. तो जिम्या मात्र माझ्याकडे बघत भुंकत होता, माझ्या दिशेनं झेप घेत होता. त्याला आवरण्याचा मी अगदी आटोकाट प्रयत्न करत होतो, पण तिला काही ते झेपत नव्हतं. अहो पळा ना आता बहुधा याची साखळी माझ्या हातातनं सुटणार आहे अहो. पण मी काही पळालो नाही. पळालो असतो तर माझ्यासारखा अरसिक मीच ठरलो असतो. मी तिच्या गोड चेहऱ्याकडे स्तिमित होऊन नुसता बघत राहिलो. तिच्या अंगावरचा ड्रेस खुलून दिसत होता. त्या ड्रेसमुळे तिचं सौंदर्य खुलून दिसतंय का तिच्यामुळे ड्रेस खुलून दिसतोय या संभ्रमात मी असताना तिच्या हातातली साखळी सुटली आणि साखळीसह जिम्या उड्या मारत माझ्या दिशेनं आला. हुंगल्यासारखं करत त्यांनी माझ्याभोवती एक चक्कर मारली आणि तो काय करू बघतोय हे कळायच्या आत त्याने आपली तंगडी वर केली आणि माझी पॅन्टच ओली केली. आई ग, असं चित्कारत ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, हा जिम्या म्हणजे असं आहे ना, कुठे काय करायचं ते त्याला समजत नाही. मी मात्र मनातल्या मनात त्या जिम्याचे आभार मानले, कारण जिम्यानं ते कर्म केलं नसतं तर ती माझ्या इतक्या जवळ आलीच नसती. ती चेहरा पाडत म्हणाली, सॉरी हां. इट्स सो परफेक्टली ऑल राईट, नो प्रॉब्लेम, आय एम थँकफुल टू हिम. मी बोलून गेलो आणि नेमक्या त्या क्षणी कुणाच्या तरी आरोळ्या कानावर पडल्या, बिबट्या बिबट्या बिबट्या. त्या जिम्यालाही बिबट्याच्या अस्तित्वाचा वास आला असावा, कारण तत्क्षणी तो धावत निघाला. भिंतीवर चढून त्यांनी नाना काकांच्या बागेत उडी मारली आणि मी काय करू बघतोय ते कळायच्या आत मी त्या तरुणीला खाली वाचून वर उचललं, खांद्यावर आधार देत पळत सुटलो. जिम्याच्या पाठोपाठ मी तिला भिंतीवरनं खाली ढकलून दिलं आणि स्वतः भिंतीवर चढून खाली उडी मारली. बघतोय तर ती आई ग करत लचकलेला पाय कुरवाळत होती, माझ्याकडे रागानं बघत होती. शरम नाही वाटली मला उचलून एखाद्या पोत्यासारखं फेकून द्यायला? तिने रागानं विचारलं. असं कुठेतरी वाचलं होतं की सुंदर तरुणी रागवते तेव्हा ती जास्त सुंदर दिसते, पण खोटं आहे ते. तिचा चेहरा बघून कुणालाही भीतीच वाटली असती.
दरम्यान नाना काका व्हरांड्यात उभं राहून आम्हा दोघांकडे बघत होते. तेवढ्यात त्यांची नजर जिम्यावर पडली. जिम्यानं लॉनवर जाऊन पोझिशन घेतलेली होती. जिमीला तसलं काही करण्यापासून परावृत्त करावं म्हणून मी त्याच्या दिशेनं धावलो, पण जिमीने कार्यभाग उरकलेला होता. तो आपलं अंग झाडत उभा होता. जमिनीवर बसकण मारून बसलेले आपल्या मालकिणीकडे बघत होता आणि त्याची मालकीण क्रुद्ध नजरेनं माझ्याकडे बघत होती. नाना काकांनी विचारलं, काय झालं रे? मी म्हणालो, त्यांच्या बंगल्यात बिबट्या आलाय. त्यांना वाचवण्याकरता मी उचललं, त्यांना भिंतीवर ठेवलं, पण त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. नाना काका म्हणाले, तू एक नंबरचा चक्रम आहेस, चक्रम. अरे बिबट्या आलाय, पण तो त्यांच्या बंगल्यात नाही, समोरच्या बंगल्यात आलाय. निमूट जाऊन झाडाखाली बसलाय तो. बघ केवढी गर्दी जमली आहे. असो, पण तुझ्यावर सोपवलेल्या कामात मात्र तू संपूर्णपणे अयशस्वी ठरलायस. अरे तुझ्या देखत त्या कुत्तरड्यानं ते कर्म इथे केलं आणि तू बघत राहिलास. तुला वारस नेमून मी फार मोठा गाढवपणा केलाय. आता विसरते सगळा. मी आता मृत्यूपत्र बदलणार म्हणजे बदलणार. बिबट्याला बघण्याकरता लोक गर्दी करत होते, पण बिबट्याने माझा मात्र घात केलेला होता. दोन्ही आघाड्यांवर त्याच्यामुळे मला अपयश आलं होतं. त्यामुळे बिबट्याला बघायला जाण्याऐवजी मी मटकन खालीच बसलो. राहून राहून एकच वाटतो, त्या दिवशी तो बिबट्या आला नसता तर नाना काकांचा विचार बदलला नसता आणि त्या मस्त शेजारणीचा शेजार मला मिळाला असता. पण ते माझ्या नशिबात नव्हतं, एवढं मात्र खरं.